तर आता इकडे दामिनीच्या फोनवर आलेला असतो नानांचा फोन आणि आता इकडे सावीने तो उचललेला असतो. आता इकडे ती कानाला लावत असते आणि ऐकत असते. इकडे नाना बोलत असतात की मॅडम आपल्याला ज्या माणसाची माहिती हवी आहे ना त्या माणसाची माहिती मिळू शकते. आणि असं म्हटल्याबरोबर इकडे नीता आणि अवंती सुद्धा तिथे असतात. आता इकडे धैर्य मागणी तरी बोलतो सावी आणि एकदम तो तिच्याकडे बघत असतो. इकडे सावी एकदम मोबाईल खाली लपवते. तर नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर. आता इकडे धैर्य दामिनीला भरवत असताना तो बोलतो, आई मला खरंच सांग तुला काही त्रास होतोय का, आपण हॉस्पिटलमध्ये दाखवायचं का. त्यावरती नकार देते आणि बोलते की धैर्य तू माझी काळजी करू नको. आता इकडे ती सुद्धा त्याला भरवते आणि बोलते तू काही खाल्लं नसेल ना तू सुद्धा खाऊन घे. त्यावर आता इकडे तो बोलतो पण मला एक गोष्ट सांग, मग तू इरासोबत जी वागली ते काय होतं. त्यावरती बोलते अरे तुला तर माहिती ना ती कशी आगाऊ आहे. कारण आता इकडे दामिनीने आधीच ठरवलेलं असतं जर इराचा आगाऊपणा वाढला तर तिला सुद्धा तिच्या बापापर्यंत पोहोचवायचं म्हणून. आणि आता इकडे ती कशी बशी त्याला समजवते आणि जायला लावते. आता इकडे धैर्य तर तिथून जातो. सावी आणि धैर्य इकडे रूममध्ये झोपलेले असतात. आता इकडे धैर्यला काही झोप येत नसते. तो उठतो आणि बसतो, पाणी वगैरे पित असतो. सावी उठते आणि बोलते फ्रेंड काय झालं तुला. कारण आता इकडे तो मनातल्या मनात विचार करत असतो आता माझी आई सुद्धा माझ्यापासून दूर जाणार का. सावी आणि आईची मीच व्यवस्थित काळजी घेऊ शकलो नाही का. आता असं सगळं काही तो मनात विचार करत असतो. सावी येते आणि त्याच्या हातात हात ठेवते आणि बोलते फ्रेंड तुला काय झालं, तुला झोप येत नाहीये का. मला एक गोष्ट सांग, तुला तुझ्या आईची काळजी वाटतेय का. आता इकडे ती खूप प्रश्न विचारत असते. त्यावर तो बोलतो काही नाही सावी. आता इकडे त्यावरती बोलते माझ्याकडे बघ आणि मला सांग, मी तुझी फ्रेंड आहे ना, मग तू मला सांगू शकतो की मला सांग काय झालंय म्हणून. आता इकडे ती खूप विचारत असते. त्यावर तो बोलतो की सावी मला ना खरंच आईची खूप काळजी वाटते. ती आता या सगळ्यांमध्ये तिला काही होऊ झालेलं मी नाही बघू शकत. देवाने तिचा त्रास मला द्यावा पण तिला काही होऊ देऊ नये. कारण बाबांनंतर तिनेच हे घर सांभाळलंय. इतका मोठा सगळं काही बिझनेस चालू केलाय तिनेच सगळं, एक घर हे एकत्र ठेवत आली. आता इकडे तो असं सगळं बोलत असतो. इकडे ही मनातल्या मनात विचार करत असते की देवा धैर्याचं हे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर करू दे. आणि इतकंच नाही तर दामिनी मॅडमचं सत्य सुद्धा लवकर येऊ दे त्यांच्या धैर्यासमोर आणि त्यांना हे सगळं पचवण्याची सुद्धा शक्ती दे. त्यावर तिकडे धैर्य बोलतो सावी तू काही मनात बोललीस का. त्यावरती बोलते फ्रेंड आता मी मनात बोललेली तुला समजतं, तुला ऐकू येते मी काय बोलली ते. त्यावर तो बोलतो अच्छा तुझं बरं आहे, मला मनातलं सगळं काही सांगायला लावलं आणि तू मनात बोलतीये. तिकडे त्यावरती बोलते अरे मी तर देवबाप्पाकडे प्रार्थना करत होते तुझ्यासाठी की माझ्या फ्रेंडचं सगळं दुःख दूर कर, त्याला खूप सारा सुख दे. तिकडे असं सगळं बोलून ती गोष्ट मिटवते. इकडे रात्री दामिनी झोपलेली असते. तिला भीती वाटत असते. तिच्या स्वप्नामध्ये ती जोगतीनच बाई दिसत असते आणि एकदम ती घाबरून उठते. आता इकडे ती विचार करते की आजचे दिवस लाईट सुरू करूनच झोपते, मला भास होत असेल. इकडे नीता आणि अवंती दाराच्या फटीतून बघत असतात आणि हसत असतात. कारण आता इकडे सावीचा जो प्लॅन असतो तो वर्कआउट होत असतो म्हणून. आता इकडे सकाळ झालेली असते. इकडे भास्कर आणि विलास दोघंही दाराकडे एकदम डोळ्यात तेल घालून तिकडे नजर ठेवून असतात. त्यावर इकडे विलास बोलतो भास्कर आपण जे काही पण करतोय ते बरोबर तर करतोय ना. आता इकडे त्यावर भास्कर बोलतो अरे हो रे दादा तू इतकं काळजी करू नको बरं. त्यावर आता इकडे तो बोलतो अरे पण घरातले आणि धैर्यनी जर काही म्हटलं तर, कारण आपण मेंटल हॉस्पिटलचं सगळं काही विचार करतोय. त्यावर आता इकडे भास्कर बोलतो दादा तू गप्प बस बरं, इतका विचार करू नको. आणि एक लक्षात ठेव आपल्याला हाच चान्स आहे, आत्ताच आपल्याला आपले हात भाजून घ्यायला पाहिजे. अरे आपण तसंही आणि धैर्याचं काय तू घेऊन बसलाय, जर धैर्याने जास्त फडफड केली ना त्याला सुद्धा उडवून टाकू. आणि इतकंच नाही तर तो आता इकडे सगळं काही यांचा प्लॅन झालेलाच असतो की काही करून इकडे मेंटल हॉस्पिटलमध्ये दामिनीला पोहोचवायचंच म्हणून. कारण हाच चान्स त्यांच्यासाठी खूप मोठा संधी असते. आता इकडे सावी सगळं काही ऐकते. त्यांच्याकडे एकदम नजरेने बघत असते, एकदम संशयित नजरेने. त्यावर आता इकडे या दोघांना वाटतं सगळं काही ऐकले की काय म्हणून. आता एकदम ते गप्प असतात. त्यावर आता इकडे सावी त्यांच्या जवळ जाते आणि बोलते नीता काकू कुठे आहे. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे ते बोलतात की नाही ऐकलं वाटतं. आणि आता इकडे ते बोलतात आम्हाला काय माहित, किचनमध्ये वगैरे असेल बघ जा. त्यावर आता इकडे ती जाणार तर परत आता इकडे हे हसत असतात. त्यावर ती पलटल्याने बोलते तुम्ही आता फ्रेंड बद्दल बोलत होता का. त्यावर आता इकडे ते बोलतात हो मग काय झालं. त्यावर आता इकडे ती बोलते नाही बोलायचं असेल तर बोला पण चांगलंच बोला, नाहीतर ना तुम्हाला शिक्षा होईल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्यांना डाऊटच येत असतो सावीवर. त्यावरती बोलते म्हणजे देवबाप्पा येऊन तुमचे कानच कापतील, कारण जो वाईट वागतो ना त्याच्याशी देवबाप्पा सुद्धा वाईट वागतो. आता असं सगळं म्हणून आता इकडे चांगलीच त्यांना धमकी देऊन तिथून चालली जाते. आता इकडे हे दोघंही बोलत असतात हे अशी वागते ना म्हणून कधी कधी डाऊट येतं बघ.
आता इकडे नीता आणि अवंती विचारच करत असतात की या दोघांचं काय चालू असतं काहीच माहिती नाही, कुणाची इतकी वाट बघत असेल. त्यावर इकडे सावी येते आणि बोलते मला माहिती आहे यांचं काय चालू आहे ते, म्हणजेच या दोघांना आईला हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये. त्यावर आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे त्यांना तर धक्काच बसतो. त्यावर इकडे सावी बोलते पण वहिनी काही झालं तरी मी दामिनी मॅडमला मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊ देणार नाही, कारण माझ्या धैर्याला आणि या घराला त्यांची गरज आहे. आणि ज्या दिवशी त्यांचं सत्य धैर्य समोर येईल ना त्या दिवशी मी माझ्या स्वतःच्या हाताने दामिनी मॅडमला या घरातून काढेल. आता असं म्हटल्याबरोबर एकदम धैर्य मागून येतो आणि बोलतो काय ग सावी कुणाला काढणार आहेस बाहेर. आता असं म्हटल्याबरोबर एकदम या तिघींनाही भीती वाटते, सगळं काही धैर्याने ऐकले की काय म्हणून. त्यावर तिकडे अवंती बोलते, नीता बोलते भाऊजी तुम्ही इथे. त्यावर तिकडे तो बोलतो हो सावीला नाश्ता करायचा होता ना म्हणून आलो होतो वहिनी. त्यावर तिकडे तो बोलतो पण मला सांगा सावी कुणाला घराच्या बाहेर काढायची गोष्ट करत होती. त्यावर तिकडे या तिघींनाही काही सुचत नसतं. त्यावर सावी जोरात ओरडतेने बोलते त्या जोगतीन बाईला. आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो तू बघितलंस का सावी त्या जोगतीन बाईला. त्यावरती बोलते नाही नाही तुझी आई म्हणत होती ना ती जोगतीन बाई जर मला दिसली ना मी तिला बाहेरच काढेल आपल्या घरातून, ती किती त्रास देते ना. आता असं सगळं काही बोलत असते. त्यावर इकडे धैर्य जो असतो मनातल्या मनात विचार करतो की सावी तुला बरं वाटत नाहीये तरी सुद्धा तू आता सगळ्यांचा किती विचार करतेस ग खरंच. आणि आता इकडे तो हाच विचार करून आता एकदम त्याच्या डोळ्यामध्ये पाणी वगैरे येतं. आता इकडे डॉक्टर आलेले असतात. इकडे भास्कर आणि विलास त्यांना इकडे दामिनीच्या रूमकडे नेत असतात. त्यावर इकडे समोरून धैर्य येतो. आता एकदम सावीला तो डॉक्टर बघून एकदम ती भीती आणि एकदम धैर्याच्या हाताला पकडत असते. त्यावर तो आता बोलतो तुम्ही इथं कशाला आलात. अहो जर तुम्ही आधीच माझ्या बायकोची चांगली काळजी घेतली असती तर ती दवाखान्यातून पळालेली नसती. आणि आता इकडे चांगलं सुनवतो. आणि आता इकडे तो बोलतो आधी माझ्या बायकोला त्रास दिलाय आता का माझ्या आईला त्रास द्यायला आलात का. त्यावर आता इकडे इरा बोलते अहो धैर्य पण काल आत्या माझ्याशी जे काही पण वागले त्यांनी तर मला फ्लॉवर पॉट फेकून मारला ना. त्यावर इकडे धैर्य बोलतो ते तुझा उतावीळपणा होता, तुला कोणी शहाणपणा सांगितलं होतं का आईच्या रूममध्ये जायला, आणि माझ्या आईची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य म्हणजे इकडे भास्कर आणि विलास बोलतो ए तुला काय म्हणायचं ती आमची सुद्धा आई आहे आणि आम्हाला जे वाटलं ना ते आम्ही करणारच. इकडे धैर्य तर त्या डॉक्टरला घराबाहेर काढायला निघालेला असतो, पण आता इकडे हे दोघंही बोलतात आम्ही बोलवलंय त्यांना. आणि हे बघ तू कशाला इतका अडवतोयस रे, आणि डॉक्टर काय फक्त चेकअपच करेल ना, आणि काहीच वाटलं नाही तर नाही घेऊन जाणार, तुला इतका कशाला त्रास होतोय. त्यावर इकडे धैर्य बोलतो बरं ठीक आहे तुम्हाला वाटतंय ना चेकअप करा, पण मला जे वाटतंय ना तेच होणार. आणि आता इकडे हा तर भाग इथेच संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे दामिनीच्या मोबाईलवर नानांचा फोन आलेला असतो. आता इकडे सावी तो फोन उचलते आणि कानाला लावते, तितक्याच मागून धैर्य येतो. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.